बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. प्रॉब्लेम दिलेला आहे, इफ एक्स इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये थिटा प्लस साइन थिटा अँड वाय इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस थिटा, फाइंड dy बाय dx ॲट थिटा इक्वल्स टू पाय बाय 2. काय विचारलेलं आहे, थिटा इक्वल्स टू पाय बाय 2 dy बाय dx विचारलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. आणि एक्स इक्वल्स टू सेपरेट दिलेलं आहे आणि वाय इक्वल्स टू सेपरेट दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे एक्स अँड वाय बोथ आर द फंक्शन, दोन्ही पण काय थिटावरती डिपेंडंट आहे. ठीक आहे. म्हणजे आपण इथं एक्स इक्वल्स टू पण आपल्याला एफ ऑफ थिटा दिलेला आहे आणि वाय इक्वल्स टू पण काय दिलेलं आहे, एफ ऑफ थिटा दिलेलं आहे. म्हणजे एक फंक्शन दिलेलं आहे एक्स आणि वाय ॲज अ वाय फ्रॉम थिटाच्या रिस्पेक्टमध्ये. ठीक आहे. मग आता आपल्याला डिफरन्शिएट करायचं. मग सगळ्यात पहिले आता आपल्याला एक्स दिलेला आहे, वाय दिलेला आहे, म्हणजे हे पॅरामेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. मग एक्स इक्वल्स टू काय दिलेलं आहे, ए इंटू ब्रॅकेटमध्ये थिटा प्लस साइन थिटा. ठीक आहे. आणि वाय इक्वल्स टू काय दिलेलं आहे, वाय इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस थिटा. ठीक आहे. मग बघा आता दोन्हीला पण डिफरन्शिएट करू आपण. यांच्यामध्ये एक लाईन ड्रॉ करतो मी. मग बघा इथं लिहायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. ठीक आहे. आणि इथं पण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. ठीक आहे. मग आता बघा जर थिटाच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट केलं ह्या बाजूला, इथं काय येणार, डी एक्स अपॉन डी थिटा इक्वल्स टू डी अपॉन डी थिटा इंटू ब्रॅकेटमध्ये येणार, बघा मोठा ब्रॅकेट टाकू इथं, स्क्वेअर ब्रॅकेट, ए इंटू ब्रॅकेटमध्ये थिटा प्लस साइन थिटा. ठीक आहे. हा ब्रॅकेट कंप्लीट. मग बघा आता ह्या साईडला एकदा डिफरन्शिएट करून घेऊ. मग इथं काय येणार, ही साईड तशीच राहणार, डी एक्स बाय डी थिटा. मग इथं येणार बघा, हा ए काय कॉन्स्टंट आहे, मग हा ए बाहेर येणार. मग ब्रॅकेटमध्ये काय होणार, डी थिटा डी बाय डी थिटा ऑफ थिटा प्लस साइन थिटा, ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. मग आता हा ए ॲज इट इज राहणार. मग आता बघा इथं ब्रॅकेटमध्ये डी थिटा अपॉन डी थिटा होणार समेशन रूलनुसार, आणि डी थिटा अपॉन डी बाय डी थिटा ऑफ साइन थिटा. ठीक आहे. मग बघा इथं येणार ए इंटू ब्रॅकेटमध्ये, आता डी थिटा बाय डी थिटा काय येणार, 1 येणार, प्लस साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, कॉस थिटा येणार. काय येणार आहे, कॉस थिटा. म्हणजेच आपल्याला डी एक्स अपॉन डी थिटा काय भेटलं, डी एक्स अपॉन डी थिटा इक्वल्स टू ए इंटू 1 प्लस कॉस थिटा भेटलं. ठीक आहे. मग तसंच ह्या साईडला डिफरन्शिएट करायचं. मग डिफरन्शिएट जर केलं विथ रिस्पेक्ट टू थिटा, ह्या बाजूला येणार आहे डी बाय डी थिटा ऑफ वाय इक्वल्स टू डी बाय डी थिटा ऑफ ए इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस थिटा, ब्रॅकेट कंप्लीट. मग इथं ह्या बाजूला होणार आहे डी वाय बाय डी थिटा इक्वल्स टू, इथं येणार हा ए बाहेर येणार, कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना इथं डी बाय डी थिटा ऑफ, इथं काय होणार, 1 मायनस कॉस थिटाच राहणार. ठीक आहे. मग आता आपल्याला इथं काय आहे, सबस्ट्रॅक्शन आहे. मग सबस्ट्रॅक्शनच्या रूलनुसार इथं काय येणार, ए इंटू ब्रॅकेटमध्ये मग डी थिटा अपॉन डी बाय डी थिटा ऑफ 1 मायनस डी बाय डी थिटा ऑफ कॉस थिटा. ठीक आहे. हा ब्रॅकेट कंप्लीट. मग इथे येणार आहे ए इंटू, आता बघा कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 0 येतो, मायनस कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, मायनस साइन थिटा येणार. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय, मायनस मायनस प्लस होणार, आणि हा ए जर 0ला मल्टिप्लाय केला 0च होणार, आणि ए इंटू साइन थिटा म्हणजेच हे मायनस, मग बघा 0 मायनस मायनस प्लस ए इंटू साइन थिटा, ए इंटू साइन थिटा म्हणजेच डी वाय बाय डी थिटा इक्वल्स टू डी वाय बाय डी थिटा इक्वल्स टू ए इंटू साइन थिटा. ठीक आहे. म्हणजे आपलं डी एक्स अपॉन डी थिटा इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस कॉस थिटा आलं, डी वाय बाय डी थिटा इक्वल्स टू ए इंटू साइन थिटा आलं. मग आता पुढच्या पेजवरती काय करायचं, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे,
आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dy बाय डी थिटा. मग बघा dy बाय डी थिटा काढायचं आहे. ठीक आहे. मग यासाठी आपण काय करायचं dy बाय डी थिटा अपॉन dx अपॉन डी थिटा जर केलं तर बघा हा थिटा थिटा काय होणार डी थिटा काय होणार कॅन्सल होऊन जाणार. ठीक आहे. हा डी थिटा कॅन्सल झाला सॉरी डी थिटा जर कॅन्सल झाला तर आपल्याला फायनल काय भेटणार आहे dy बाय dx भेटणार आहे. म्हणजेच मग काय करावं लागेल दोन फंक्शनचं डिव्हिजन करावं लागेल. मग dy बाय डी थिटा काय आलं आपल्याला तर a इंटू साईन थिटा आलेलं आहे. ठीक आहे. अपॉन आणि जास्त वरती लिहिलं थोडं खाली लिहिलं. ठीक आहे. मग बघा मग डी बाय डी थिटा काय आलेलं आपलं ब्रॅकेटमध्ये ए इंटू बघा ए इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस कॉस थिटा आलेलं आहे. ठीक आहे. मग बघा इथं हा ए कट होऊन जाणार. हा ए काय होणार कट होणार. त्याच्यानंतर ना आपल्याला काय भेटणार डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू साईन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा. ठीक आहे. पण आपल्याला इथं काय सांगितलंय त्यांनी आपल्याला सांगितलंय की जो थिटा आहे त्या थिटाची व्हॅल्यू किती आहे π/2 आहे. मग इथं लिहायचं बघा dy बाय dx ॲट थिटा इक्वल्स टू π/2. आता π/2 म्हणजे किती आहे π/2 म्हणजे पाय म्हणजे 180 राहतं आणि पाय म्हणजे π/2 म्हणजे 90. ठीक आहे. मग इथे येणार आहे साईन ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार π/2 अपॉन 1 प्लस कॉस ऑफ π/2. मग बघा साईन ऑफ π/2 साईन 90ची व्हॅल्यू किती राहते तर 1 राहते. साईन 90ची व्हॅल्यू किती राहते 1 राहते अपॉन 1 प्लस कॉस 90ची व्हॅल्यू किती राहते 0 राहते. म्हणजे याचा अर्थ काय आलं 1/1. म्हणजेच फायनल आन्सर आलं dy बाय डी थिटा सॉरी dy बाय डी एक्स ॲट थिटा इक्वल्स टू π/2 इक्वल्स टू 1. इथे आलं आन्सर आपलं 1 आलं. ठीक आहे. मग बघा इथं आपण 1 लिहायचं. बघा इथं एकदम सिम्पल होतं. आपल्याला काय दिलेलं होतं पॅरामेट्रिक फंक्शन दिलेलं होतं. पॅरामेट्रिक फंक्शनमध्ये म्हणजे इथं हा जो व्हेरिएबल आहे ही दोन व्हेरिएबल दिलेले आहे ते कशावरती डिपेंड आहे थिटावरती डिपेंड आहे. दोन्ही पण व्हेरिएबल कशावरती डिपेंड आहे थिटावरती डिपेंड आहे. बघा एक्स पण इन टर्म्स ऑफ थिटा दिला वाय पण इन टर्म्स ऑफ थिटा दिला. आपल्याला काय विचारलं dy बाय डी एक्स विचारलेलं आहे. म्हणजे एक्सचा नाही का म्हणजे वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग आपण दोन फंक्शनच्या रिस्पेक्टमध्ये एकमेकांचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. पण दोन्ही फंक्शन कोणावरती डिपेंड आहे थिटावरती. म्हणून आपण इथं काय केलं डिफरन्शिएट केलं कशाच्या रिस्पेक्टमध्ये थिटाच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट केलं. ठीक आहे. मग थिटाच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट केल्यामुळे काय झालं इथं बघा थिटाच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट केलं पहिले एक्सला नंतर ना वायला. मग बघा डी बाय डी थिटा डी बाय डी थिटा ऑफ एक्स इक्वल्स टू इथं आलं आपलं ए इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस कॉस थिटा. कारण की इथं आपण काय केलं हा ए कॉन्स्टंट म्हणून बाहेर घेतला आणि थिटाच्या रिस्पेक्टमध्ये डेरिव्हेटिव्ह घेतला साईन थिटाचा डेरिव्हेटिव्ह आला कॉस थिटा. म्हणजे इथं आलं ए इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस कॉस थिटा आणि वाय इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस थिटा. ठीक आहे. मग ह्या बाजूला काय आहे की dy बाय डी थिटा काय आलं ए इंटू साईन थिटा आलं. कारण की 1चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आला विथ रिस्पेक्ट टू थिटा आणि कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन थिटा आला. पण तिथलं मायनस साईन आणि हे मायनस साईन दोन्ही पण काय झाले मायनस मायनस प्लस झाले. म्हणून इथं 0 प्लस ए साईन थिटा आलं. मग इथं ए इंटू साईन थिटा डी बाय डी थिटा आलं. मग आपण काय केलं dy बाय डी एक्स फाइंड आउट करायचं होतं. काय करायचं होतं dy बाय डी एक्स. ठीक आहे. इथं एक्स लिहितो. मग dy बाय डी एक्स फाइंड आउट करायसाठी आपण काय केलं dy बाय डी थिटा अपॉन डी एक्स अपॉन डी थिटा केलं. मग हा डी थिटा कॅन्सल झाला आपल्याला dy बाय डी एक्स भेटला. ठीक आहे. मग आपण काय केलं मग dy बाय डी थिटाचा डेरिव्हेटिव्ह लिहिला ए इंटू साईन थिटा आणि डी एक्स अपॉन डी थिटाचा डेरिव्हेटिव्ह लिहिला ए इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस कॉस थिटा. मग dy बाय डी थिटा dy बाय डी एक्स इक्वल्स टू साईन थिटा अपॉन आता ए कट झाला साईन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा आलं. आणि आपल्याला थिटाची व्हॅल्यू दिलेली होती त्यांनी π/2. मग साईन ऑफ π/2 म्हणजेच 90 डिग्री. ठीक आहे. इथं लिहून ठेवतो वाटलं तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. π/2 म्हणजे 90 डिग्री राहतं. ठीक आहे. मग 90 साईन 90ची व्हॅल्यू किती येते 1 येते
आणि कॉस 90ची व्हॅल्यू 0 येते. मग ठीक आहे, मग इथं लिहितो साईन π/2 इक्वल्स टू 1 आणि कॉस π/2 इक्वल्स टू 0. बघा साईन 90ची व्हॅल्यू 1, कॉसची व्हॅल्यू 0. मग इथं 1/1 प्लस 0 म्हणजे 1/1 dy/dx ॲट थिटा इक्वल्स टू π/2 इक्वल्स टू काय आलं आपलं 1 आलं. ठीक आहे, हा प्रॉब्लेम तुमच्या पेपरला आलेला होता 4 मार्कासाठी.